सकाळ झाली की सगळ्यात आधी मी मोकळं आकाश पाहते आणि मुंबईमध्ये हेच की वरती रूममध्ये जाऊन खिडकीतून बाहेर बघते. सवय झालेली आहे. काय माहीत खूप छान वाटतं, दिवस खूप छान जातो. आज मला वॉकला जायचं होतं, पण पाऊस पडल्यामुळे मी तो प्लॅन कॅन्सल केला. म्हटलं घरीच जे काय आहे ते एक्सरसाइज करू, एक्स्ट्रा काम करू. मग अंथरूण वगैरे काढायला घेतलं. ही सवय मला खूप आधीपासून आहे की आधी जिथे मी झोपते, बेड असू देत किंवा मग खाली जमिनीवर असू देत, आधी ती जागा पूर्ण व्यवस्थित करणे आणि ही सवय प्रत्येकाला असली पाहिजेत. आरवला देखील आता मी ही सवय लावते आहे, कारण ही सगळ्यात बेस्ट सवय आहे तुमचा दिवस सुरू करण्यासाठी. सगळं सकाळचं आपलं हायजीनचं काम झालं की त्याच्यानंतर पाणी जे आहे ते मी पिते. मग ते कोमट असू देत किंवा गरम जास्त नाही, नॉर्मल टेम्परेचरला असलेलं मी पिते. आणि पाणी पिताना खूप चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारात आणते की मला आजच्या दिवसात काय करायचं आहे किंवा अजून कोणत्या गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या व्हाव्यात असं मला वाटतं. कारण पाणी ही अशी एनर्जी आहे की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात चांगल्या गोष्टी परत तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी देखील तुम्हाला ऊर्जा देते. माझं स्वतःचं असं मत आहे. मी कुठल्याही अशा गोष्टी मी सांगत नाही की असंच होतं तसंच होतं, पण जसं विचार करतो आपण तसं होतं. त्यामुळे पाणी पितानाही नेहमी मनात ठरवत असते की हां काय करायचं आहे काय नाही आहे. त्यानंतर घरच्या घरीच नॉर्मल हे जे व्यायाम आहेत ते करते. आधी मी जिम करायचे, पण जिमला जाणं सोडलं केव्हा जेव्हा मिसकॅरेज झालं. कारण त्याच्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की 2 किलोपेक्षा जास्त वजन उचलायचं नाही आहे, किमान 6 ते 7 महिने हेवी वर्कआउट करायचं नाही आहे. त्यामुळे फक्त वॉकिंग किंवा नॉर्मल एक्सरसाइज मी ठेवलेत आणि अचानक मी जिम बंद केली. तुम्ही बघितलं असाल. त्यानंतर मी हे असे काही व्यायाम आधी मी जेव्हा एक्सरसाइज करायचे तेव्हा डोकं गुडघ्यापर्यंत टेकायचं. आता ते होत नाही आहे काही इश्यूज झाल्यामुळे. त्यामुळे मध्ये मध्ये मी आजारी पडत होते. मी खूपदा असं ब्रेक पण घेतला होता. तो मी व्हिडिओजमध्ये बघितला असतं, जे डेली व्लॉग बघत असतील त्यांनी. त्यानंतर हे असे काही व्यायाम नॉर्मल फ्लेक्झिबिलिटीसाठी, स्ट्रेच व्हावं शरीर यासाठी मी करते आणि बऱ्यापैकी त्याचा फायदा पडतो. कारण विटॅमिनची कमी, त्याच्यानंतर बाकी असं आपलं रक्ताची कमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप दिसून आल्या होत्या मध्ये, जेव्हा आम्ही टेस्ट वगैरे केल्या होत्या मिसकॅरेजनंतर तेव्हा. त्यामुळे मी ठरवलं की जे बॉडीला सूट होतं तेच करायचं आहे आणि प्रॉपर आपण आपल्याला जमतील तशा एक्सरसाइज चालू ठेवायच्या. हेवी नकोत पण चालू ठेवायच्या. मग त्याच्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या मी स्टार्ट केल्या. आपल्या सगळ्यांना हाताच्या चरबीचा जास्त प्रॉब्लेम असतो, त्यामुळे हाताच्या चरबीचे व्यायाम मी जास्त करते की स्लीवलेस वगैरे ड्रेस घातला की जास्त वाटू नयेत म्हणून. त्यानंतर असेच घरी कोणतेही आसन असू देत किंवा काही व्यायाम एक्सरसाइज जे सिम्पल असतील पण फ्लेक्झिबिलिटी वाढवते शरीराची आणि आपल्याला कोणतेही काम करताना जास्त थकवा देणार नाहीत. सगळ्यात जास्त मला प्राणायाम करायला आवडतं. त्याच्यानंतर असं शांत बसायला जास्त आवडते, एक 5-10 मिनटं तरी. कारण सगळे विचार जे दिवसभरात घोळत असतात ना मनात, की हे करायचं आहे आयुष्याबद्दल, हे आहे, त्यानंतर ह्या गोष्टी अचीव करायच्या आहेत, ह्या गोष्टी आपल्या विरोधात जात आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींना फाईट करण्याची किंवा त्या गोष्टी बऱ्यापैकी लाईटली घेण्याची जी एक क्षमता आहे किंवा ऊर्जा आहे ती आपल्याला मिळते जेव्हा आपण शांत बसून थोडा वेळ काहीच विचार डोक्यात आणत नाही त्यावेळी. आणि असं बसावं प्रत्येकानं असं मला वाटतं. 24 तासातले 10 मिनटं तरी एकदम शांत बसावं. कारण कंटिन्युअसली आपल्या हातात मोबाईल असतो, कंटाळा असला की आपण ते करतो आणि मोबाईलने अजून जास्त इश्यूज होतात निर्णय क्षमतेमध्ये किंवा अजून गोष्टीमध्ये, हेही मी ऑब्झर्व केलं. त्यावेळी मला माझं जेवढं काम असेल तेवढंच मी मोबाईलवरती करते आणि बऱ्यापैकी बाजूला ठेवून देते. त्यामुळे आत्ता जेव्हा मी ह्या गोष्टी आत्मसात केल्यात तेव्हा मला बरं वाटते. आणि मेन गोष्ट जे काही आहे ना माझ्याकडे आत्ता किंवा जे काही मी मिळवते त्यासाठी नेहमी ग्रेटफुल राहणे. कारण जर तुम्ही परमेश्वराचे आभार मानत राहिल्यानंतर तो तुम्हाला अजून देत राहतो आणि ती सवय आपल्याला लागते आभार मानण्याची. त्यानंतर म्हटलं की वॉकिंग तरी नाही आहे, निदान फिजिकल एक्सरसाइज काहीतरी झाली पाहिजेत. बाहेर पोर्चमध्ये जे पाणी थोडं सांडलं होतं अंगणामध्ये किंवा पावसाचं पाणी जे होतं, घाण होती ती सगळी मी धुवून काढायला घेतली. थोडीफार ही कामं केली बाहेरची क्लिनिंगची. जेवणामध्ये म्हणजे नाश्ता डिरेक्टली माझी भाजी भाकरीच होती गावी आल्यानंतर 9च्या दरम्यान. तर तांदळीची भाजी होती आणि 1.5 भाकरी, तांदळाचीच भाकरी. तर ते मी आज नाश्ता केला होता. त्याच्यानंतर दिवसभर असंच माझं कामामध्ये गेला आणि जेव्हा दुपारची भूक लागते तेव्हा मी काय करते की प्रोटीन पावडर घेते. हे एक बेस्ट आता सध्या माझं झालेलं आहे की प्रोटीन पावडर दुपारच्या वेळी घेणं. हलकीशी भूक लागते आणि तेव्हा वाटतं की हेवी काही नको, चटपटीत काही नको, म्हणून फायटिकाची डेली प्रोटीन पावडर जी आहे, कंप्लीट न्यूट्रिशन ड्रिंक आहे. जसं मला दुधातून हवं असेल किंवा पाण्यातून हवं असेल घेते. 2 स्कूप टाकते दुधामध्ये, 200 ml आणि घेते. 37 इसेन्शियल व्हायटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, 50% प्रोटीन पर सर्व आहे आणि मेन वुमेन कुणालाही चालतं.
यामध्ये आयुर्वेदिक हर्ब्स जसे अश्वगंधा, स्वीट मोरिंगा पावडर आणि गोक्षुरा आहे, ज्याच्यामुळे ज्या सगळे प्रोटीनची आपल्याला रिक्वायरमेंट असते ती तरी होऊन जाते. आणि यामुळे काय होते, मला एनर्जी बूस्ट झाल्याचं दिसून आलं माझ्या स्वतःमध्ये. त्याच्यानंतर मसल स्ट्रेंथ आणि एनर्जी लेवलसुद्धा वाढली, इम्युनी फंक्शन जे आहे ते सुद्धा राहिलं. कारण जर इम्युनिटी पॉवर वाढली किंवा आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती चांगली वर्क करू लागली तर वजनसुद्धा मेंटेन राहतं आणि एनर्जी चांगली मिळते, गॅसेसचा प्रॉब्लेम होत नाही. एव्हरी 20 ग्रॅममध्ये 10 ग्रॅम प्युअर प्रोटीन आहेच. आणि ॲक्च्युअलमध्ये ॲक्टिव्ह लाईफस्टाईल सपोर्ट करण्यासाठी हे मला फार सध्या फायदेशीर ठरते. कारण लास्ट टाईमला मी टॅबलेट घेतलेल्या आणि मला टॅबलेटचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे मी विचारत होते की कोणती प्रोटीन पावडर घेऊ. प्रोटीन पावडरमध्ये खूप सारे फ्लेवर्स असतात, पण व्हॅनिला फ्लेवर ओके आहे जर तुम्ही प्लेन घेत असाल. मग याचा मिल्कशेक कधी कधी बनवून पिते, कधी कधी मी डिरेक्टली असं पाण्यातून घेते, कधी कधी दुधातून घेते, पण दिवसातून एकदा घेते. 2दा घेतलं तरी चालतं, पण मला मिल्कशेक किंवा ह्या गोष्टी जास्त आवडत नाही. पण सध्या ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवायची आहे, जेवणातून सगळं मिळतंच असं नाही, त्याच्यासाठी मी ही गोष्ट करते. आणि असं मी मिल्कशेक प्यायला बसले किंवा ही प्रोटीन पावडर घ्यायला बसले की आरो साईडला बसतोच. मग शेवटचे 2 घोट असतात ते त्याला देते, कारण त्याला हे फार आवडते, कारण यामध्ये आहे व्हॅनिला फ्लेवर. याची डिटेल्स मी हवं तर देईन, पण तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारून घ्या, कारण हे मला सूट झालं, याचा अर्थ तुम्हालाही होईल असं नाही. त्याच्यानंतर पाऊस तरी वाढला होताच. मग रात्रीची वेळ झाली आणि त्यावेळी वेट मॅनेज ठेवण्यासाठी मी नेहमी अशा काही गोष्टी घेते की प्रोटीन ज्याच्या म्हणजे ते जास्त असेल त्यापेक्षा, फॅट किंवा बाकी कार्बोहायड्रेट्सपेक्षा. मग विचार केला की परत भाकरी आणि ऑमलेट खाऊयात आज, कारण भाजी सकाळची होती, तांदळीची भाजी होती. पालेभाज्यामुळे खूपसा फायदा पडतो, म्हणजे खूपच. त्यामुळे शक्यतो मी पालेभाज्या जास्त माझ्या आहारात ठेवते. कडधान्यांचा कंटाळा येतो, पण कधी कधी हरभरे किंवा मूग मटकी असतातच, आणि हे असं माझं असतं. बरं, आता रात्रीचे बरोबर 8:45 झालेले आहेत आणि 1 तासभर मी जागी राहते. 10:30-11 वाजता म्हणजे झोप ही येतेच. जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत मी जागी राहू शकते. जर एखाद्या वेळी काम असेल, एडिटिंग वगैरे करायचं असेल, अजून काही एक्स्ट्रा कुठलाही कार्यक्रम असेल तर थोडीशी जागरण होते, पण शक्यतो 11 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करते. सकाळी काम असतील, एक्स्ट्रा जे काही असेल तर मग ठीक आहे, 5 वाजता उठणं होतं, पण तेवढं लवकर उठून मुंबईला तरी होत नाही की आता, कारण यांचं ऑफिस असतं 8:30ला हे जातं, त्याच्यामुळे मी 6:30ला जरी उठले तरी सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, कारण जेवण करायला ताईसुद्धा हेल्पिंगला येतात. आता इथे आल्यानंतर सगळं पूर्ण चेंज झालेलं आहे. मी एक माझं रुटीन बसवते, कारण सुट्टीमध्ये आपण राहतो आणि कंटिन्युअसली काय होतं की माहेरी आल्यानंतर प्रॉब्लेम हा होतो की आपल्याला कामं जास्त नसतात. आपली आई तसंही करू देत नाही, आपल्या मनाला असेल तर आपण ती करतोच. काही मुली सगळंच कामं करतात, मी सुद्धा बऱ्यापैकी मम्मीला कामात हेल्प करते, क्लिनिंगचं असू देत किंवा एखादी रेसिपी वगैरे हे ते असू देत. माणसं कमी आहे त्याच्यामुळे काम पण थोडंसं कमी लागतं. त्यासाठी म्हणून मी एक रुटीन ठरवलेलं आहे की मागच्या वेळेला मे महिन्यामध्ये मी राहिली, माझं 2-3 किलो वजन वाढलं, कारण माझी आई खरंच कुठलं काम लावत नाही तसंही जास्त, की हे कर, मी भांडी वगैरे घासले, नको 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 राहू देत ग बस. आणि प्रत्येकांची आई तसं करतात, पण मी थोडंसं तर ट्राय करते की वजनावरती कंट्रोल ठेवायचा आहे. पहिली गोष्ट, हेल्दी असणं महत्त्वाचं आहे माझ्या मते, की 0 फिगर किंवा वजन घटवण्यापेक्षा, कारण मी माझं वजन मेंटेन ठेवायचा प्रयत्न करते. जास्त पण मला सडपातळ व्हायचं नाही, जास्त पण मला जाड दिसायचं नाही आहे. माझं जसं वेट आहे आता 60 kgच्या आसपास आहे. मध्यंतरी माझं वाढलं होतं 62 समथिंग, 62 असं काहीतरी होतं वजन, 62 किलो किंवा 61 किलो 800 ग्रॅम असं काहीतरी होतं. पण ते मला ओव्हरवेट झाली होती त्यावेळी, कारण मिसकॅरेज झालं होतं आणि खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या. त्याच्यामुळे ते 2 किलो कमी करायला मला 3 महिने गेले. त्याच्यानंतर 60 किलोवरती आता कॉन्स्टंट आहे, ते पण मला थोडंसं अजून कमी करून 57 पर्यंत आणायचं आहे. माझी उंची 5 फूट 5 इंच असल्याने मला ते तेवढं वजन ठेवणं गरजेचं आहे. मग 60 kg म्हटलं तर प्रत्येकाला वाटतं अरे तू खोटं सांगायला लागलीस, नाही आहे तुझं वजन. पण कसं असतं, उंची आणि वजनाचा ताळमेळ साधला गेला पाहिजेत. उंची जसं असेल त्याच्यानुसार वजन आपलं कंट्रोल राहिलं पाहिजे. मग मी तेच करते. 55 ते 61 मध्ये माझं वजन हवं आहे माझ्या उंचीनुसार, तर माझं ते आता 60 वरती कॉन्स्टंट आहे. मला 57 पर्यंत आणायचं आहे. बाकी मला त्याच्यापेक्षा काय बारीक वगैरे व्हायची एवढं काही असं इच्छा नाही की एकदम सडपातळ किंवा असं सुकडं टाईप दिसण्याची काही इच्छा नाही आहे मला नॉर्मल कसं हेल्दी डाएट, म्हणून मी कुठलेही डाएट प्लॅन फॉलो केलेलं नाही, म्हणजे हेच खायचं आहे ते नाही खायचं, पचणारं नाही आहे. ज्यांना कुणाला ते पचतं त्यांनी करायला हरकत नाही. म्हणून मी फक्त 2-3 गोष्टीच ॲड केल्या, ते म्हणजे प्रोटीन पावडर आणि त्याच्यानंतर ज्यातून मला झिंक मिळेल असे काही सबस्टिट्यूट आहेत ते गोष्टी फक्त ॲड केल्यात. हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे.
आणि त्याच्यानंतर खाणं जे काय भाकरी जास्त भातापेक्षा, मग भात थोडासा कमी केला. आणि असं काही नाही की मला जेव्हा भात खायचंच नाही किंवा मी ठरवलेलं नाही भात खायचा नाही, असं काही नाही आहे. तर माझं असं आहे की मला जेव्हा वाटेल की आज मला भात खायचं तर खाईन, पण डाएट असं कंप्लीट ठेवलं नाही की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. शरीराला कधी कधी म्हणजे मला असं वाटतं, बाकी मला ते कोण स्पेसिफिकली मी कुणालाही ॲडवाईस देत नाही, मी कुठलीही डायटिशियन नाही आहे, न्यूट्रिशनिस्ट नाही आहे. माझ्या शरीराच्या विषयी मी सांगते की मला जेव्हा वाटते की हे मला आता खायचं आहे तर ते मी खाते. कारण असं वाटतं की शरीराला ते रिक्वायरमेंट असल्याशिवाय आपल्याला ते खावंसं वाटत नाही. म्हणून मी अशा गोष्टी करते की हा आता मला वाटलं की आता मला भात खायचा आहे तर मी ते खाईन, नाहीतर मी खाल्ल्यानंतर थोडंसं पोटात कसं तरी होत राहतं आणि मग खाल्ल्यानंतर बरं वाटतं. जर मला इंटरेस्ट नसेल की आता मला भात खायचा नाही आहे तर मी नाही खाणार. पण मी असं ठरवलेलं नाही आहे आता सध्या की मला भातच खायचा नाही, मला भाकरीच खायची. आता सकाळी पण मला वाटलं नव्हतं भात खावंसं, आता रात्री पण वाटलं नाही की भात खावंसं, म्हणून मी आता 2 भाकरी ऑमलेट बरोबर बास आहे. आणि झोपेच्यात आणि जेवणाच्या वेळेस 2 तासाचं अंतर पाहिजे. तर आता मी 8:15ला जेवले, म्हटलं 10:15 10:30 वाजता मी झोपेन. मी सकाळी आता ट्राय करणार आहे की लवकरात लवकर उठून अजून थोड्या गोष्टी अपग्रेड करेन. कारण मागच्या महिन्यामध्ये असं झालं, जेव्हा मिसकॅरेज झालं त्याच्यानंतर जूनमध्ये झालं होतं, मागच्या जूनमध्ये राजनंदिनीचा जन्म झाल्यानंतर 1 जुलैमध्ये मी मुंबईला आले. त्याच्यानंतर ब्लिडिंग जास्त झालं बरोबर महिनाभर, आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रोसेस, मग डॉक्टरांचे कन्सल्टेशन, त्याच्यानंतर डॉक्टरांच्या वाऱ्या, याच्यामध्ये मग PCODचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टीतून मी गेले. आणि ह्या काही गोष्टी मी जास्त व्हिडिओमध्ये नाही सांगितलं. आणि त्यातून गेल्यानंतर मग थोडंसं लाईफस्टाईल डेव्हलप व्हायला वेळ झाला, म्हणजे प्रॉपर. आणि त्या डॉक्टरनी सांगितलं की 2 किलोच्या वरती वजन नाही उचलायचं, कारण प्रत्येक बाईला तिच्या प्रॉब्लेम्सनुसार वेगवेगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. मग ते हॉर्मोनल इम्बॅलन्स, चिडचिड होणं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येकीचा प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत प्रत्येकीच्या लाईफमध्ये. तर माझं वेगवेगळं आहे, तर मी ते जास्त करून व्हिडिओमध्ये नाही एवढं काही सांगितलं, हेल्थ कन्सर्न वगैरे. पण मी त्यातून पण हळूहळू बाहेर आले आणि आता बऱ्यापैकी स्टेबल आहे वजन. PCODचा त्रास बऱ्यापैकी कमी आहे, प्रॉब्लेम पूर्णपणे समूळ नाश झालेला नाही. कारण डॉक्टरांनी बोललेले आहेत की हे तुम्ही करायचं, हे खायचं आहे. कोणत्याही गोळ्या औषधं मी थोडा वेळ घेतल्या, त्याच्यानंतर मी हे केलं, कारण त्याचा ॲडवर्स इफेक्ट दिसायला लागला. प्रत्येकाची बॉडी वेगळी असते त्याच्यामुळे. सो आता माझं कसं झालं की थोडंसं नॅचरल आणि अशा गोष्टी ज्या माझ्या शरीराला बेटर पडतील. डॉक्टर त्यांच्या कन्सल्टेशननुसार ते सांगणारच की हे तुम्ही घ्या, पण तेही कधी कधी आपल्याला सूट होत नाही. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी मी ऑब्झर्व केल्या आणि म्हटलं की ठीक आहे, मला हे सूट होते, मी हे काय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही मी दाखवलेलं आहे ती माझी लाईफस्टाईल आहे, त्या गोष्टी मला सूट झालेल्या आहेत. मी कोणतीही न्यूट्रिशनिस्ट नाही, डायटिशियन नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी, कोणत्याही गोष्टी आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या आत्मसात करताना स्वतःला त्या सूट होतात की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. सो एवढंच मला सांगायचं होतं. आणि ह्या गोष्टी वजन मेंटेन राहावं म्हणून मी करते. मी बारीक होण्यासाठी किंवा वजन घटवण्यासाठी मी नाही करते, वजन मेंटेन राहावं, शरीराला माझ्या ऊर्जा मिळावी म्हणून ह्या सिंपल गोष्टी माझ्या डे टू डे लाईफमध्ये चालू असतात. तर मग होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक नक्की करा, त्यामुळे व्हिडिओचं रिकमेंडेशन अजून होईल. आणि त्याच्यानंतर परत एक छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. बाय बाय.